सबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। फक्त दहशतवादी ठोकले, सर्वसामान्यांना नुकसान नाही। भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते। या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले आहेत। ऑपरेशन सिंदूर दरम्यान निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली। मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील 4 जवानांची हत्या करण्यात आली होती। मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आलं। मरकज सुभानल्ला हे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते। येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते। कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे। यावेळी त्यांनी टार्गेट असलेली ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील त्यांनी दाखवले। भारताने केलेल्या संपूर्ण कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या 2 महिला अधिकाऱ्यांनी दिली आहे। सोफिया कुरेशी माहिती देताना म्हणाल्या, आम्ही पीओके आणि पाकिस्तानमधील एकूण 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे। या हल्ल्यादरम्यान आम्ही खात्री केली आहे की दहशतवादी मारले जातील आणि कोणत्याही नागरिकांचे नुकसान होणार नाही। आम्ही कोटली अब्बास मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं। या छावणीत सुमारे 1500 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते। याशिवाय पाकिस्तानी पंजाबमधील बहावलपूर आणि महमुना झोया येथेही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। मैं कर्नल सोफिया कुरैशी और मेरे साथ विंग कमांडर व्योमिका सिंह आज आपको 6 से 7 मई 2025 की रात 1:05 से 1:30 बजे के बीच भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर के बारे में जानकारी देंगे। ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। The point of impact in each of the target was a specific building or a group of buildings. All the targets were neutralized with clinical efficiency, and the results reiterate the professionalism of the Indian Armed Forces in the planning and execution of their